नाशिकमधून आहे इगतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचा हंडा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे। जलजीवन मिशनची अपूर्ण कामं, पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही मागणी करण्यात येते। टँकरना पाणी पुरवठा करण्याची मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्या शेकडो आदिवासी महिला बांधव आहेत ते आता रिकामा हंडा घेऊन मंत्रालयावर धडकण्यासाठी निघालेले आहेत। आपण बघू शकता, आपण आता इगतपुरी येथील रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येने महिला व आदिवासी बांधव हे पाण्याच्या मागणीसाठी जे एल्गार कष्टकरी संघटना आहे ही आता थोड्याच वेळात जी आहे पंचवटी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। जलजीवन मिशनची जी आपण राहिलेली काम आहे त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी। तसेच आदिवासी पाड्यांवर जे पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे त्याच्यासाठी जे आहे ते त्वरित टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी हे जे आहेत ते आता मंत्रालयावर धडकणार आहे। जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना जसे 1500 रुपये दिले तसे लाडक्या बहिणींच्या डोक्यावर हंडा उतरवा अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटना करत आहे। शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी,